तूळ राशी येणाऱ्या 72 तासात मोठा स्फोट, नशिबाचा गेम पालटणार 12 गुप्त संकेत दुर्लक्षित करू नका. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात समतोल, न्याय आणि सौंदर्य ही 3 मुख्य तत्वे असतात. पण कधी-कधी नियतीचा खेळ असा वळण घेतो की सर्व समतोल बिघडल्यासारखा वाटतो. येणारे 72 तास तूळ राशीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. ग्रहस्थिती सूचित करते की काही लपलेले सत्य बाहेर येईल, काही नाते बदलतील आणि काही संधी अचानक तुमच्यासमोर उभ्या राहतील. हे संकेत दुर्लक्षित केल्यास मोठी संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे पुढील प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक ऐका. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1. अचानक निर्णयाचा क्षण अधिक गडद होणार. या काळात तुमच्यासमोर अशी परिस्थिती उभी राहू शकते जिथे तुम्हाला विलंब न करता निर्णय घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, नवीन नोकरीत ऑफर येऊ शकते किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमची भूमिका बदलली जाऊ शकते. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींबाबत संभ्रमात होतात त्या बाबतीत आता स्पष्टता येईल. पण लक्षात ठेवा, भावनिक प्रतिक्रिया देऊन घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापाचे कारण बनू शकतो. या 72 तासात तुम्ही शांतपणे विचार करून, फायदे तोटे मोजून आणि स्वतःच्या दीर्घकालीनतेचा विचार करून निर्णय घेतला तर पुढील 6 ते 9 महिन्यात त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. जुन्या व्यक्तींचा पुनर्प्रवेश आणि कर्मसंबंध. भूतकाळातील एखादी व्यक्ती अचानक मेसेज, फोन किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे तुमच्याशी संपर्क साधू शकते. ही व्यक्ती पूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची होती, पण काही कारणामुळे नात्यात अंतर आले होते. आता तिच्या पुन्हा प्रवेशामागे 2 शक्यता आहेत. एकतर अपूर्ण राहिलेली भावना पूर्ण करण्याची संधी किंवा पुन्हा एकदा तसाच धडा शिकवण्याचा प्रयत्न. येथे तुमची परिपक्वता कसोटीला लागेल. स्वतःला विचारा, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणते का अस्थिरता? जर जुनी जखम अजून भरलेली असेल तर अंतर राखणे योग्य ठरेल. योग्य मर्यादा ठेवल्यास तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिकच मजबूत व्हाल. नंबर 3. आर्थिक व्यवहारात गुप्त संधी अधिक स्पष्ट होणार. तुमच्या लक्षात एखादी गोष्ट, छोटी गुंतवणूक, पार्ट टाइम काम किंवा एखादा नवीन व्यावसायिक प्रस्ताव येऊ शकतो. सुरुवातीला तो साधा वाटेल, पण दीर्घकालीन दृष्टीने तो फायदेशीर ठरू शकतो. मात्र इथे घाई करणे टाळा. कागदपत्रे तपासा, अटी समजून घ्या आणि विश्वासू व्यक्तींचा सल्ला घ्या. विशेषतः भागीदारीत काम करत असाल तर करारातील प्रत्येक ओळ वाचा. या 72 तासात आर्थिक नियोजन केल्यास येत्या काळात स्थैर्य निर्माण होईल. आवश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. नंबर 4. घरातील वातावरणात खोल बदल. घरातील काही दिवसांपासून तणाव असेल तर आता तो स्पष्टपणे समोर येईल. एखादा गैरसमज उघड होऊ शकतो किंवा एखादी गोष्ट जी लपवली गेली होती ती समोर येईल. या क्षणी तुमचा स्वभाव निर्णायक ठरेल. जर तुम्ही कठोर प्रतिक्रिया दिली तर वाद वाढू शकतो, पण संयमाने ऐकून आणि समजून घेतल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने होईल. विशेषतः आई, वडील किंवा जोडीदारासोबत संवाद साधताना शब्द जपून वापरा. तुमची शांत भूमिका संपूर्ण घरासाठी आधार बनू शकते. नंबर 5. आरोग्याबाबत सूक्ष्म पण महत्त्वाचे संकेत. तूळ राशीच्या व्यक्ती अनेकदा मानसिक ताण स्वतःपुरती ठेवतात, त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम दिसू शकतो. डोळ्यांमध्ये जळजळ, डोकेदुखी, पोटाचे विकार किंवा थकवा जाणवू शकतो. हे मोठे आजार नाहीत, पण दुर्लक्ष केल्यास वाढू शकतात. या 72 तासात झोप पूर्ण घ्या, मोबाईल आणि स्क्रीन कमी करा आणि शक्य असल्यास सकाळी थोडा वेळ चालण्याची सवय लावा. ध्यान किंवा प्राणायाम केल्यास मनातील गोंधळ कमी होईल आणि निर्णय क्षमता वाढेल. नंबर 6. कामाच्या ठिकाणी गुप्त चर्चेत किंवा प्रतिष्ठेशी परीक्षा. ऑफिसमध्ये तुमच्या कामाबद्दल वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू होऊ शकते. ही चर्चा बढती, नवीन जबाबदारी किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टशी देखील संबंधित असू शकते. काही सहकारी तुमच्या प्रगतीवर मस्त करू शकतात, त्यामुळे तुमचे काम अधिकच सूचक आणि वेळेत पूर्ण करा. फोनकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःची प्रतिमा मजबूत ठेवण्याचा विनम्र, ठाम वर्तन ठेवा. या काळात घेतलेली मेहनत पुढील काळात मोठ्या संधीचे रूप घेऊ शकते. नंबर 7. अचानक प्रवासाची शक्यता आणि त्यामागील अर्थ. या 72 तासात अचानक छोटा प्रवास ठरू शकतो. हा प्रवास नोकरीसाठी, मीटिंग, एक नातेवाईकाची भेट किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी असू शकतो.
सुरुवातीला हा प्रवास साधा वाटेल, पण त्यातून तुमच्यासाठी एक नवीन दार उघडू शकतं. एखादी महत्त्वाची ओळख होणे, एखाद्या संधीची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखाद्या गैरसमजाचे निरासन होणे. या सर्व प्रवासातून काहीतरी घडू शकतं. प्रवासादरम्यान संयम ठेवा. वेळेचे नियोजन करा आणि कागदपत्रे किंवा आवश्यक वस्तू व्यवस्थित ठेवा. लहानशी चूक मोठी अडचण निर्माण करू शकते. नंबर 8. आध्यात्मिक जागृतीचा गूढ अनुभव. तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात अंतर्मनातून एखादा स्पष्ट संकेत मिळू शकतो. एखादे स्वप्न, अचानक आलेली प्रेरणा किंवा एखादी जुनी आठवण तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही एखाद्या निर्णयाबाबत संभ्रमात असाल तर ध्यान किंवा शांत बसून स्वतःशी संवाद साधा. या 72 तासात तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढेल. एखाद्या देवस्थानाला भेट देणे, प्रार्थना करणे किंवा काही वेळ एकांतात घालवणे तुमच्या मनातील गोंधळ दूर करू शकतो. हा काळ केवळ भौतिक प्रगतीसाठी नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्पष्टतेसाठी आहे. नंबर 9. मित्रपरिवारातील सूक्ष्म बदल. मित्रपरिवारात काही हालचाली जाणवतील. एखादा जवळचा मित्र अचानक दूर जाऊ शकतो किंवा एखादी नवीन ओळख तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. या बदलांमागे एक शिकवण दडलेली आहे. जो मित्र तुमच्या यशात आनंदी आहे तोच खरा आहे आणि जो तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतो त्याच्यापासून अंतर ठेवणे योग्य ठरेल. नवीन व्यक्तींवर लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका, पण त्यांना संधी द्या. सामाजिक वर्तुळात संतुलन राखणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नंबर 10. गुप्त शत्रूंची हालचाल आणि सावधगिरी. तुमच्या यशामुळे किंवा तुमच्या शांत स्वभावामुळे काही लोक अस्वस्थ असू शकतात. येणाऱ्या 72 तासात त्यांच्या वागण्यात सूक्ष्म बदल दिसू शकता. एखादी अफवा, चुकीची माहिती किंवा तुमच्याविषयी नकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. येथे प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करा. तुमच्या योजना आणि पुढील पावले सर्वांसमोर उघड करू नका. विश्वासू व्यक्तींशीच महत्त्वाच्या गोष्टी शेअर करा. संयम आणि मौन हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. नंबर 11. अडकलेली कामे अचानक मार्गी लागणे. जे काम अनेक दिवसांपासून थांबले होते त्यात अचानक हालचाल दिसू शकते. एखादी फाईल मंजूर होणे, प्रलंबित पेमेंट मिळणे किंवा थांबलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होणे अशा सकारात्मक घटना घडू शकतात. पण या संधींचा योग्य फायदा घेण्यासाठी तुम्ही तयार असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे, माहिती आणि तयारी पूर्ण ठेवा. संधी आली तर विलंब करू नका. तुमची तत्परता नशिबाला अधिकच वेग देईल. नंबर 12. आत्मपरीक्षा आणि अंतर्गत परिवर्तन. या 72 तासात सर्वात मोठा परिणाम तुमच्या मनावर होईल. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. काही भीती, शंका किंवा जुने दुखणे पुन्हा समोर येऊ शकते. पण हा त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिकच मजबूत बनवण्यासाठी आहे. स्वतःच्या कमतरता स्वीकारा, पण स्वतःची किंमत ही कमी करू नका. आत्मविश्वास वाढवण्यासाठी लहान उद्दिष्ट ठेवा आणि ती पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करा. या काळात घेतलेला अंतर्मनाचा निर्णय पुढील काही महिन्यांचे चित्र पूर्णपणे बदलू शकतो. तूळ राशीसाठी येणारे 72 तास अत्यंत निर्णायक आणि परिवर्तन घडवणारे ठरू शकतात. प्रत्येक संकेतांमध्ये एक संधी लपलेली आहे. घाई न करता भावनेवर नियंत्रण ठेवून आणि विवेकाने पावले टाकल्यास नशिबाचा खेळ तुमच्या बाजूने वळेल. हे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण कधीकधी छोटासा इशाराही आयुष्याची दिशा बदलून टाकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.